होते हुए भाजपा के नेता जो अभी इस वक्त महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने, उन्होंने यहाँ तक भी कहा था कि मैं शादी भी नहीं करूंगा और विदर्भ आपको अलग दूंगा। आम जनता से ये वादा किया था। ऐसे में अगर आपकी पार्टी आने वाले विधानसभाओं को देखते हुए आगे की रणनीति कैसे तय करेगी? क्या तेलंगाना के जैसे आंदोलन करने के फेवर में है आप लोग? बिल्कुल, हम लोग पहले से ही इस सेपियन विरार की बात जैसे दादा ने की, तो सेपियन विरार के अंदर में पूरा जो ट्राइबल का बेल्ट था वो इकट्ठा आ रहा था। और उस समय में भी मैंने पहले भी कहा कि लाल श्याम शाह जो मरकाम थे राजनांदगांव के, तो यहाँ के वो मंत्री रहे थे उस समय में। तो उन्होंने इस मतलब गोंडवाना विदर्भ राज्य की मांगनी की थी, यार गोंडवाना राज्य होना चाहिए इसकी मांगनी की। और उसको लेकर के दादा हीरा सिंह मरकाम ने भी काफ़ी आंदोलन किया, क्योंकि गोंडवाना गणतंत्र पार्टी के संस्थापक हमारे मतलब ये समझेंगे कि राष्ट्रीय अध्यक्ष थे। तो उस समय से ये आंदोलन चल रहा है और ये आंदोलन पूरे देश में चल रहा है। और प्रथम साथ गोंडवाना गणतंत्र पार्टी की प्रमुखता से पहली मांगनी रहे, मतलब पहला मुद्दा रहा है कि गोंडवाना विदर्भ राज्य अलग होना चाहिए, तभी जाकर के इस विदर्भ का पूर्णतः विकास होगा, अन्यथा नहीं हो पाएगा। लेकिन अभी आपने कहा कि देवेंद्र फडणवीस ने, तो इन्होंने सत्ता की रोटी सेकने के लिए, हमारी यहाँ की भोली भाली जनता को गुमराह करने के लिए उन्होंने यहाँ तक के कहा कि मैं शादी नहीं करूंगा या फिर राजनीति छोड़ दूंगा। लेकिन अब हमारी भोली भाली जनता है, राजनीति कर रहे तो भी झेल रहे हैं, और अभी मंत्री बन रहे तो भी झेल रहे, राजकारण में फोड़ा फाड़ी का राजकारण कर रहे, आधे तुम्हारे आधे हमारे, और हम जनता को विदर्भ के नाम से गुमराह कर रहे। लेकिन हमारी आदिवासी जमाती सत्ता संपादक परिषद का अगला कदम क्या होगा? अगला कदम हमारा विदर्भ राज्य की मांगनी को लेकर और इस यहाँ के SC, ST, OBC और अदर माइनॉरिटी के लोगों को सत्ता में पहुंचाने का होगा। पत्रकार बंधूंना सर्वप्रथम नमस्कार, जय सेवा जय भीम। मी हरीश उईके, गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये वेगळ्या विदर्भाच्या विषयावरती आमचे बंधू अरविंद सातेकरजींनी आपल्यासमोर विषय मांडला। हा विषय वेगळा विदर्भाचा जो विषय आहे हा आजपासूनचा नाही आहे, तर 1840 मध्ये लाल शाह मरकाम जे इथले मिनिस्टर झाले होते, त्यावेळेस त्यांनी गोंडवाना विदर्भ राज्याची मागणी केली होती। गोंडवाना विदर्भ राज्य झालाच पाहिजे, आणि ही मागणी 1840 पासून म्हणजे या म्हणजे वेगळ्या विदर्भाची मागणी आहे। तर त्या मागणीला अनुसरून कित्येकदा मोर्चे आंदोलन गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या माध्यमाने झाले। या क्षेत्रामध्ये जामवंतराव ढोटे सारखे आणखी त्यांच्या सहपाठीशी राहणारे इतर नेते होते, त्यांनी सुद्धा हा वेगळा विदर्भ झाला पाहिजे या विषयावर आंदोलन केले, मोर्चे काढले। तरी सुद्धा इथले जे सत्ताचे, त्यांच्या हातामध्ये सत्याची बागडोर आहे, जे मंत्री होऊन गेले आणि मुख्यमंत्री झाले, त्यांनी सुद्धा खूप आश्वासन दिले। जेव्हा जेव्हा निवडणूक येतात त्यावेळेस त्यांनी म्हटलं की वेगळा विदर्भ आम्ही करू देऊ, आणि वेगळा विदर्भ नाही करणार तर आम्ही आपलं राजकारण सोडून देऊ, असे म्हणणारे आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्यानंतर मुनगंटीवार साहेब पालकमंत्री, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्ही BJPची शासन आली तर आम्ही वेगळा विदर्भ केल्याशिवाय राहणार नाही। आज BJPचे शासन 10 वर्ष झाले, अजूनपर्यंत त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारचे साधं पत्रक नाही काढलं, किंवा या क्षेत्राच्या जनतेला त्यांनी विश्वास नाही दिला, आणि विदर्भाच्या नावाने फक्त मतदान लुटलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आता आम्ही या विदर्भामध्ये, झारखंडमध्ये ज्या प्रकारे झारखंड म्हणजे वेगळं राज्य झालं, त्याच प्रकारे अगर विदर्भ वेगळा झाला तर यात बहुतांश 22% जो आदिवासी समाज आहे, त्या आदिवासी म्हणजे संपूर्ण समाज हा जंगलाला म्हणजे भागात आहे, आणि या विदर्भामध्ये सर्वात जास्त खनिज संपदा आहे। या खनिज संपदाच्या म्हणजे इथला जर विदर्भ वेगळा झाला तर सत्तेमध्ये आपले लोक बागेदारी सत्तेमध्ये जातील, आणि या विदर्भाचा एक चांगला विकास होऊ शकते। आणि त्यासाठी इथला जो एक कुणबी समाज आहे, हा कुणबी समाज कधीही म्हणजे विदर्भ वेगळा झाला पाहिजे या भूमिके
सोबत नाही आहे किंवा वेगळ्या विदर्भाच्या समर्थनात नाही आहे. म्हणून त्यांच्यामुळे या क्षेत्राच्या या विदर्भाच्या म्हणजे या इथल्या जनतेच्या विकासाच्या त्यांच्या आर्थिक सर्व जे विकास आहे ते कुठेतरी थांबलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जे राजकारण आहे त्यांच्या पाठीशी फक्त हे वेगळ्या विदर्भाची गोष्ट करून त्यांच्यासोबत राहतात, परंतु खऱ्या अर्थाने विदर्भाशी लढत नाही. त्याच्या कारणामुळे आदिवासी समाज आता असा निर्णय घेत आहे की जोपर्यंत कुणबी बांधव हे वेगळ्या विदर्भाची मागणी करत नाही किंवा वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेमध्ये येत नाही तोपर्यंत आदिवासी समाज जे काही नेते उभे राहतील अशा नेत्यांना मतदान करणार नाही, अशी आम्ही भूमिका घेतो.